नमस्कार, श्री समर्थ रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय लातूर स्पेशल निलंगा राईस। तर इथे आपल्याला निलंगा राईस बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहायचं आहे। इथे मी 2 वाट्या कोलम तांदूळ आणि 2 चमचे मसुरीची डाळ घेतलेली आहे। निलंगा राईस बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचा कांदा आणि 1 मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी साधारण पुदिन्याची 3-4 पानं आणि 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। इथे मी साधारण 2 बीन्स घेतलेले आहेत, त्या कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या आतून कट करून घेतलेल्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। तसेच इथे मी मोठा एक टोमॅटो घेतलेला आहे, तो देखील मोठा कापून घेतलेला आहे। इथे आपल्याला टोमॅटो लहान कापायचा नाही, असाच मोठा कापून घ्यायचा आहे। आणि इथे मी बिर्याणी मसाला आणि इथे मी खडा मसाला भाजून याची पावडर करून घेतलेली आहे। दालचिनी, लवंग, मिरी हे सर्व आणि आलं लसणाची पेस्ट पण घेतलेली आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। त्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। आपल्याला हे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आपलं तेल मस्त असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी आणि मोहरी घालून ती पण छान अशी तडतडून घ्यायची आहे। इथे आपली जिरी मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। हिरवी मिरची नंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे, ते पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला इथे कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे। कढीपत्ता घातल्यानंतर मस्त असे मिक्स करून घेऊया। आपला कढीपत्ता, मिरची आणि कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे। आता आपल्याला इथे बीन्स घालून घ्यायचे आहेत। इथे मी बीन्सच्या 2 शेंगा घेतलेल्या होत्या, त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। इथे मी 1 टोमॅटो घातलेला आहे। मस्त असा आपला लाल भडक टोमॅटोचा रंग पण छान असा दिसत आहे। टोमॅटो पटकन मऊसूत होण्यासाठी इथे आपल्याला साधारण 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर परत हे छान असं परतून घेऊया। इथे आपला टोमॅटो हलकासा परतला गेल्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला घालून घ्यायचा आहे। बटाटा घातल्यानंतर आपण परत छान असं परतून घेऊया। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता आपल्याला इथे काही पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे मी 2 चमचे धना पावडर घालून घेतलेली आहे। धना पावडर घातल्यानंतर 1 चमचा घरगुती लाल तिखट घालून घेऊया। घरगुती लाल तिखट घातल्यानंतर आपण खडे मसाले जे आहेत ते वाटून घेतलेले, भाजून वाटून घेतलेले ते घालून घेऊया। खडे मसाले घातल्यानंतर हे परत छान असं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला इथे बिर्याणी मसाल्याचा 1 पॅक घालून घ्यायचा आहे। इथे मी 1 पॅक वापरलेला आहे, त्याच ठिकाणी तुम्ही 2 पॅक पण वापरू शकता। आता मस्त असं हे मिक्स करून घेऊया। त्यानंतर इथे आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला कोलम तांदूळ घालून घ्यायचा आहे। शक्यतो आपल्याला निलंगा राईस बनवण्यासाठी कोलमच तांदूळ वापरायचा आहे, कारण कोलम तांदूळाची राईस जो आहे तो अगदी मोकळापट असा होतो। आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला कोलम तांदूळ घालून घेतलेला आहे। आता आपण हा तांदूळ छान असा तेलावरती परतून घेऊया। साधारण आपल्याला तांदूळ 5 मिनिटे मस्त असा तेलावरती परतून घ्यायचा आहे। इथे आपल्याला अर्धा चमचा फूड कलर घालून घ्यायचा आहे। तुम्हाला फूड कलर वापरायचा नसेल तर काहीच हरकत नाही, तर तुम्ही यामध्ये बीट उकडून याचं पाणी पण घालू शकता, त्यानं पण आपल्या राईसला मस्त असा रंग येतो। इथे आपला तांदूळ छान असा तेलावरती परतला गेलेला आहे। आता आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं। तर पाणी किती घालायचं, इथे मी 2 वाट्या तांदूळ वापरलेला आहे, तर त्याच्या 2 पट आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी 4 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे। तुमचा तांदूळ जर जास्ती जुना असेल तर त्याला पाणी आणखीन लागू शकतं, त्यामुळे इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे करून घेऊ शकता। आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर परत हे छान असं मिक्स करून घेऊया। इथे आपल्याला हा राईस मंद गॅसवर शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी एका ताटीवरती पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी घातल्यामुळे आपला भात खाली करपत नाही। आता आपण यावरचं झाकण काढून घेऊया
इथे तुम्ही पाहू शकता आपल्या राईसमध्ये पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि राईसचा कलर पण खूप छान असा मस्त दिसत आहे आणि वास म्हणाल तर एकदम अप्रतिम असा हा वास घरामध्ये इथे आपल्या राईसचा पूर्ण वास घरामध्ये दरवळत आहे। अतिशय भन्नाट अशी या भाताची चव लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। इथे आपला भात मस्त असा शिजलेला आहे। आता आपल्याला यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू घालून घ्यायची आहे ती म्हणजे कस्तुरी मेथी मस्त अशी हातावर क्रश करून घालून घेऊया, त्यामुळे आपल्या राईसची चव जी आहे ती अतिशय भन्नाट अशी लागते। आता आपण परत एकदा मस्त असं मिक्स करून घेऊया। इथे आपल्याला साधारण 5 मिनिटे यावरती झाकण ठेवून आणखीन हा भात छान असा वाफवून घ्यायचा आहे। इथे साधारण 5 मिनिटे झालेली आहेत। आपण यावरती झाकण काढून पाहूया। मस्त असा आपला गरमागरम निलंगा राईस छान असा तयार झालेला आहे। आता आपण तो भात छान असा मिक्स करून घेऊया। भात मिक्स केल्यामुळे काय होतं तर तो अगदी मोकळाफट असा बनला जातो। इथे आपला मस्त असा गरमागरम वाफाळलेला निलंगा राईस खाण्यासाठी तयार झालेला आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।